श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। ध्यानमूलं गुरोमूर्ति, पूजामूलं गुरोपदं, मंत्रमूलं गुरोर्वाक्यं, मोक्षमूलं गुरोकृपा। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 1326व्या भागाचे मी पठण करीत आहे। आज कार्तिक अमावस्या, मंगळवार दिनांक 12 डिसेंबर 2023। उपदेशामृत संग्रह भाग 4 या ग्रंथातील श्री सद्गुरू सत्संग मंडळ पुणे या ठिकाणी तारीख 26 फेब्रुवारी 1989 या दिवशी प्रत्यक्ष उपस्थित राहून परमपूज्य श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराजांनी दिलेल्या दिव्य संदेशाचे पठण सुरू आहे। या संदेशामध्ये परमपूज्य गुरुदेव आपल्या प्रासारिक वाणीतून पुढे म्हणतात, ईश्वराच्या ठिकाणी असे काही गुण असतात की आपले कोण भक्त आहेत बुवा हे पाहण्यासाठी सुद्धा अशा लोकांना तो तशी बुद्धी देऊ शकेल, असा त्याचा स्वभाव आहे। आणि जो माझ्या बाजूचा नाही त्याचा नाश करणं त्याला सोपं जातं। ते आजकाल नाश करण्याचा म्हणजे पत्रकार पाठवून काही होत नाही की बुवा माझ्या बाजूचा कोण आहे बुवा, तर ही प्रवृत्ती निर्माण करणे ही सुद्धा त्याची माया आहे। आपल्या भारतीय लोकांना किंवा भारत देशात राहणाऱ्या लोकांना या शक्तीचा पुन्हा पुन्हा अनुभव येतो। आम्ही तुमच्याशी बोलतोय, आता ही वस्तुस्थिती सांगतोय किंवा ईश्वर आहे किंवा नाही हा विषय माझ्या कल्पनेप्रमाणे सामान्य माणसांचा नाही। उद्या तुमच्यासारख्यांनी जर आम्हाला विचारलं की ईश्वर जगात आहे का, तर आम्ही त्याला सांगू की तू माझ्याकडे पाहून ठरव। माझ्याकडे पाहून जर तुझ्या लक्षात आलं की ईश्वर काही नाही तर नको मानू। पण जर तो खरोखरच अशा प्रकारचे विचार करू लागला, अशा प्रकारचे विचार मांडू लागला, तर त्याचं प्रायश्चित्त घ्यावं लागेल। आपल्या ज्या श्रद्धा आहेत ईश्वराविषयी या खरोखरीच इतक्या श्रेष्ठ आहेत। तुम्ही जर श्रीकृष्णाचं उदाहरण घेतलं तर श्रीकृष्ण हे पांडवांना सहाय्य करण्यासाठी जन्माला आलेले होते आणि कौरव पांडवांच्या युद्धामध्ये कुठेही पांडवांना इजा झाली नाही किंवा श्रीकृष्णालाही कुठे इजा झाली नाही। हे त्यांचं श्रेष्ठत्व आहे। रामरायांच्या काळातसुद्धा हेच घडलं की राम आणि रावण यांच्या युद्धामध्ये लक्ष्मणालाही काही दुःख झालं नाही। आता घराघरातून ज्या गोष्टी सांगितल्या जातात त्या मानवी देह धारण केल्यामुळे सांगाव्याच लागतात। पण मृत्यू काही आलेला नाही। मृत्यू आला असता तर खरोखर आपल्या श्रद्धा नष्ट झाल्या असत्या। आपल्या देवतेबद्दल मोठी अभिमान बाळगण्यासाठी गोष्ट आहे, पण सत्य हे सत्य आहे का नाही हे अनुभवलं असतं, म्हणून आपली ईश्वरावर श्रद्धा आहे। आपल्या देवापैकी कोणी फाशी गेलेलं नाही, कोणी युद्धात मारलं गेलेलं नाही। इतर धर्मातून थोड्या या गोष्टी अनुभवाला येतात की काही ठिकाणी युद्ध झालं आणि त्यात ते मेले, म्हणून त्यांची स्मरण यात्रा दरवर्षी काढली जाते। पण आमच्या परंपरेमध्ये त्यांना आम्ही अवतार समजतो किंवा ईश्वर हा सर्व शक्तिमान आहे असं समजतो। त्यांच्यामध्ये अशी एक घटना घडलेली नाही। वास्तविक पांडवांना वाचवण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने जे अवतार कार्य केलं ते खरोखरच विचार करण्यासारखं कार्य आहे। आपल्या स्वतःला तर कुठे इजा होऊ दिलीच नाही, पण पांडवापैकी कोणीही या युद्धात गेलेलं नाही। हा केवढा प्रभाव आहे। कौरव पांडवांचं युद्ध सोडलं, रामरायाचा हा प्रकार सोडला, तर हरिश्चंद्र राजाच्या बाबतीत हीच घटना घडलेली आहे की हरिश्चंद्र त्यावेळी ते सत्वशील लोक होते, त्या परंपरेने जाणारे लोक होते। हरिश्चंद्रांची जी परीक्षा पाहिली गेली ती डोंबाघरी उदक वाहत होता, पण ते कुंभ भरले जात नव्हते। म्हणून ज्यावेळेला त्या डोंबाने हरिश्चंद्रावर तलवार उपसली तेव्हा भगवंतांनी जाऊनच पाठीमागे हात धरला ना। अशी उदाहरणे आहेत आपल्याकडे। तो कदाचित आपली सत्वपरीक्षा पाहत असेल। सत्वपरीक्षा पाहण्यापाठीमागे भक्तांचा दर्जा वाढवणे हा हेतू असतो, भक्तांना छळणं हा हेतू नसतो। आणि ही साधी गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवावी की मनुष्य हा पूर्वजन्माची फळे भोगण्यासाठी जन्माला येतो। ही कृतफळं कदाचित चांगली पण असतील, कदाचित वाईट पण असतील, आणि ही कृतफळ आपण जेव्हा भोगतो तेव्हा आमच्यासारखे जे पुरुष आहेत ते सारखे सांगत असतात
की तुम्ही ईश्वराचं नाव घ्या. तुम्ही ईश्वराबद्दल अविश्वास दाखवू नका. अगदी साधी गोष्ट आहे की ज्या वेळेला आई मुलाला मारते तेव्हा मूल आई आई म्हणून ओरडत असते. त्यावेळेला त्याला बापाची आठवण येत नाही. आई 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 म्हणत असताना ती त्याचं मारणं थांबवते की आता थांबणं आवश्यक आहे. कृतकर्माची फळं भोगताना आपण ईश्वराचं नाव घेतलं पाहिजे. आणि आमच्यासारख्यांच्या मुखातून या गोष्टी तुम्हाला ज्या आम्ही सांगतो त्या तुम्ही संपूर्ण सत्य मानल्या पाहिजेत. त्यांच्यावर तुम्ही अविश्वास दाखवू नका. त्यांच्याबद्दल शंका घेऊ नका. आम्ही ईश्वराचा जो अनुभव सांगतो तो 101% बरोबर असतो. भगवंताची नाना प्रकारची उदाहरणे ह्या भरतखंडावर घडलेली आहेत. काही नाही म्हटलं तरी अवतार होऊन गेल्याचं आपण मानतोच. मत्स्यापासून थेट जे काही अवतार होऊन गेले ते श्रीकृष्णापर्यंत, बौद्ध कलंकीपर्यंत हे अवतार तर आपण मानलेले आहेत. पण भक्तांच्या रक्षणासाठी त्यांनी पुन्हा उपावतार घेण्यास सुरुवात केली आणि हे उपावतार घेऊन भक्तांचे त्यांनी रक्षण केल्याची अनेक उदाहरणे आहेत. आमच्यासारखे जे सामान्य भक्त जन्माला येतात त्यांच्यासारख्या भक्तांना तो सुरुवातीपासून अनुभूती देतो. माझ्याबाबत जी घटना घडलेली आहे ती अशी घडलेली आहे की वयाच्या 7व्या वर्षाच्या आतच त्यांनी मला अनुभव दिला. त्यामुळे कर्मही सर्व सुटली माझी. दुष्कर्म जी होती ती सर्व पळून गेली आणि मग त्याच्या उपासनेला सुरुवात होऊन आज 46 वर्ष पूर्ण झाली. 46 वर्ष जरी मी लोकांना अखंड अनुग्रह करीत असलो, ईश्वराची आठवण करून देत असतो, तर ह्या गोष्टी कशा असतात की या कायम गोपन ठेवाव्या लागतात. माणसाचा स्वभाव कसा आहे, बडेजाव दाखवता येतो पण इस्टेट किती हे सांगता येत नाही. कुठली हो व्यक्ती अशी सापडणार नाही की माझेजवळ इतकं सोनं आहे, एवढं घरदार आहे, एवढा पैसा आहे. आपण जर विचारले तुझ्याजवळ काही आहे का, तर काही नाही हो. मी कसे दिवस काढतो माझे मला माहीत. ही सामान्य माणसाची प्रवृत्ती आहे. पण आमच्यासारखे तुम्हाला उघड करून सांगता आहेत आत्ता की वयाच्या 7व्या वर्षी यांचा अनुभव घेऊन अखंड लोकांना मार्गदर्शन केलेले आहे. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनीनो, याच आशीर्वादाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.